सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर। बाजार समितीच्या नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचे आदेश। जळगावच्या पाळधीमध्ये जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध। आरोपींना शोधण्यासाठी गावातील सीसीटीव्ही फुटेज जमा। नागपूर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येण्याची शक्यता। नागपूर जिल्हा परिषदेची मुदत 11 जानेवारीला संपणार। परिमंडळ 4च्या पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। 2024च्या वर्षात पोलिसांनी 76% गुन्हे आणले उघडकीस। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये सामान्य साई भक्तांना मिळणार आता आरतीचा मान। रांगेतून समोर येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना मिळणार आरतीचा मान। वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस ॲक्शन मोडमध्ये महिला सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलणार। 8 पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करणार। केंद्र सरकारची नव्या वर्षात शेतकऱ्यांना भेट खतांवरील अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यानं त्रस्त। वातावरणातील आर्द्रतेमुळे मुंबईत उकाड्यामध्ये प्रचंड वाढ। प्रयागराजमधील कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी जॅकेटवरून रेल्वे तिकीट, तर रेल्वे कर्मचारी हिरवे जॅकेट परिधान करणार। जॅकेटच्या मागील बाजूला तिकिटासाठी QR कोड। मद्यधुंद चालकांवरील कारवाईत यंदा वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 17% वाढ। 31 डिसेंबरला 333 मद्यधुंद वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई। अभय योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा। मद्यधुंद अवस्थेमध्ये 31st सेलिब्रेशन पडलं महागात। पुण्यामध्ये 85 मद्यपी चालकांवर कारवाई। मॅक्सी कॅब वाहनांमुळे राज्य सुरक्षित राहणार नाही। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।